नमस्कार, वेलकम टू न्यूज व्हॅली. भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने अवघ्या देशावर शोककळा पसरली. डॉक्टर मनमोहन सिंग म्हणजे अर्थतज्ञ, विद्वान, संवेदनशील आणि मितभाषी व्यक्तिमत्व. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला चालना दिली. डॉक्टर मनमोहन सिंग 33 वर्षे काँग्रेसचे खासदार होते. 2004 ते 2014 असे 10 वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर त्यांनी 10 वर्ष देशाचा कारभार उत्तमपणे सांभाळला. 1991 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांचा राजकीय प्रवास हा अर्थतज्ञ ते पंतप्रधान असा थक्क करणारा आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते देशाचे पंतप्रधान हा त्यांचा प्रवास देश कधीही विसरू शकणार नाही. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हिंदू महाविद्यालयात शिक्षण घेतलं. मनमोहन सिंग हे जिज्ञासू आणि अभ्यासू विद्यार्थी. 1957 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी घेतली. 1962 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात D.Phil केलं. इंग्लंड येथील केम्ब्रिज विद्यापीठातून PhD केली. या विद्यापीठात राईट्स पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. आता नजर टाकूया डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर. 1957 ते 1959 या कालावधीत ते अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याता म्हणून काम केलं. 1963 ते 1965 या काळात प्राध्यापक होते. 1966 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक होते. 1966 ते 1969 पर्यंत UNCTD सोबत त्यांनी काम केलं. 1969 ते 1971 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारात प्राध्यापक म्हणून काम केलं. 1969 मध्ये मनमोहन सिंग दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक होते. 1972 मध्ये अर्थमंत्र्याचे मुख्य आर्थिक सल्लागार बनले. 1976 मध्ये अर्थमंत्र्याचे सचिव होते. 1976 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक बनले. 1976 ते 1980 या कालावधीत मनमोहन सिंग भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक होते. 1982 ते 1985 या 3 वर्षांच्या कालावधीत मनमोहन सिंग यांनी RBIचे गव्हर्नर म्हणून काम केलं. 1985 ते 1987 या कालावधीत मनमोहन सिंग यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. 1987 ते 1990 या कालावधीत मनमोहन सिंग दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून कार्यरत होते. 1991 मध्ये केंद्रीय लोक आयोगाचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले. 2004 ते 2014 या कालावधीत ते भारताचे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग यांनी 1964 मध्ये इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेन्ड ग्रोथ नावाचं पुस्तक लिहिलं. त्यांनी लिहिलेले अनेक लेख अर्थशास्त्राच्या जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं भारतामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे.